एक बिझनेस सुरू करताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? त्या बिझनेससाठी तुमच्या मनामध्ये एक प्रेम पाहिजे. 12 लाखापर्यंत टॅक्सच नाहीये, तर तुमच्या मते काय फ्रँचायझी घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे? मोदी सरकारने ज्या स्कीम्स आहेत त्या प्रामाणिकपणे या यंग ऑन्टरप्रिनर्सला खूप प्रमोट करणार आहे. सुरुवात करताना म्हणजे काहीच नाही माणसाकडे, त्याला सुरुवात करायची, त्यावेळेस पैसा कसा उपलब्ध केला पाहिजे? फक्त पैसे मिळतात म्हणून कोणताच व्यवसाय करू. तर सगळ्यात पहिले धंदा असा निवडा की ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. त्या मोबाईलचा वापर फक्त रील पाहण्यासाठी नाही. इफ यू वॉन्ट टू गेट अ ग्रेट सक्सेस, you will have to give at least 1000 days to your business without thinking what business is going to be. मुलांमध्ये असं काय लॅक असेल तुमच्या दृष्टीने कॉमर्सच्या मुलांमध्ये की जेणेकरून ते बिझनेस मध्येच नाही? आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती, आपण पेपरला मार्क पाडण्याकरता अभ्यास करतो. तो म्हणजे प्रॉब्लेम. तुमचं धोरण आहे की हर घर उद्योजक, घर घर उद्योजक. इट्स व्हेरी गुड. नमस्कार, मी निलेश जाधव. मित्रांनो, आजच्या पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत जुडले आहे अतिशय हुशार सीए पवन अवताडे सर. आणि सर वेलकम तुमचा. तर धन्यवाद. सरांकडून आपण जाणून घेणार आहोत बिझनेस बद्दलच्या खूप साऱ्या अनफिल्टर गोष्टी. आता बघा, अनफिल्टर म्हणण्याचा हेतू हाच आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचे कट्स घेतले जाणार नाही. जे काय असेल ते तुम्हाला डायरेक्टली दाखवलं जाणार. तर या पॉडकास्ट मध्ये आपण समजून घेऊया एक बिझनेस सुरू करताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. बिझनेस सुरू करताना पैसा कसा अवेलेबल करायचा, त्याचसोबत बिझनेस सुरू करताना लिगलायझेशनच्या कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजे. आणि त्याचसोबत मित्रांनो, जे आता नवीन बजेट चालू आहे मार्केटमध्ये, जे तुम्ही पण ऐकलं असेल की 12 लाखापर्यंत टॅक्सच नाहीये, त्यावेळेस तरुण वर्ग येतो बिझनेसमध्ये, तर त्याला काय वाटतं ना की मला सगळं इझिली मिळालं पाहिजे. तर टॅक्स संदर्भात सगळ्या गोष्टी आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. तर सर तुमचं वेलकम पॉडकास्ट मध्ये. तर आपण सुरुवात करूया सरांना प्रश्न विचारण्यापासून. बोला. तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की कुठलाही व्यवसाय सुरू करताना की व्यवसायामध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून एक व्यवसाय स्टेप बाय स्टेप मोठा बिल्ड होतो? सगळ्यात पहिले तुम्ही जो बिझनेस ठरवताय करायचा, त्या बिझनेससाठी तुमच्या मनामध्ये एक प्रेम पाहिजे. तुम्ही त्या बिझनेसचा डिटेल अनालिसिस पहिले केला पाहिजे. तू म्हणजे डिटेल अनालिसिस म्हणजे काय? डिटेल अनालिसिस म्हणजे काय फार वेगळं नसतं. मला चहाचा व्यवसाय सुरू करायचा समज, मी तुमची फ्रँचायझी घ्यायला आलो. मी जर तुमची फ्रँचायझी घ्यायला आलो तर मी सगळ्यात पहिले तुमच्या 4-5 फ्रँचायझीवरती 8 दिवस 10 दिवस लक्ष देऊन मी माणूस ठेवेल समोर किंवा मी स्वतः उभं राहील. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्या कुठल्या फ्रँचायझीला किती फुटफॉल आहे, तुझ्या फ्रँचायझीचा सेल किती होतोय, बरोबर. मी आज जर त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय बरोबर. निलेशजी, तर मी डोळे झाकून पैसे माझ्याकडे आहेत म्हणजे मी डोळे झाकून इन्व्हेस्ट करणं हे योग्य होत नाही. बरोबर. तरुण वर्ग काय करतो, त्याला वाटतं की झटकीपट पैसे मिळतील. बरोबर. म्हणजे त्याला कोणी सांगितलं ना, एखादा ट्रेडर आहे तो महिन्याला 7-8% रिटर्न 10% रिटर्न्स कमवतो, तो त्याच्या मागे पळायला लागतो. तो म्हणतो नाही हे होतं. बरोबर. आता तुम्ही इतक्या दिवसापासून व्यवसायात आहे निलेशजी, तुम्ही तुमचे जे कॅपिटल आहे ते अख्खं ट्रेडिंग मध्ये टाकलं असतं. दर वर्षाला जर ते डबल होणार असतं तर बरोबर. तुम्ही व्यवसाय का करता? कारण की तुम्हाला कुठेतरी बेस पाहिजे जो ठराविक प्रॉपर इन्कम जनरेट करेल. मग तुम्ही पहिले हा अनालिसिस केला पाहिजे की आपण ह्या व्यवसायामध्ये जे पैसे इन्व्हेस्ट करतोय त्या पैशाचं आउटपुट काय येणार. आज मी तुझी फ्रँचायझी घ्यायला आलो तर मी तुझ्या 10 फ्रँचायझीवर व्हिजिट करेन आणि सांगून व्हिजिट नाही करणार. मी बाहेरून लक्ष ठेवेल, ॲज अ कस्टमर आजूबाजूला लक्ष ठेवेल. एक मुलगा सकाळी 6 वाजल्यापासून 6:30 पासून तुझ्या फ्रँचायझीच्या बाहेर असेल आणि तो रात्री 9-9:30 जोपर्यंत तुमची फ्रँचायझी चालू आहे तिथं असेल आणि तो कोणतं गिराईक येतंय, किती येतंय, आठवडाभराचा तो फुटफॉल लिहिल. सोमवारी किती, मंगळवारी किती, गुरुवारी किती, शनिवार रविवारी किती, हे सगळ्याचं अनालिसिस केल्यानंतर मग आपण काढू की तुझ्या व्यवसायामध्ये मला कॉस्ट किती पडणार आहे त्या प्रोडक्टची, माझी विक्री किंमत किती असेल, मला मार्जिन किती मिळेल. बरोबर. आता ते जे ग्रॉस मार्जिन आहे त्या बेसिसवर मला किती खर्च कव्हर करायचा आहे. मला रेंटेड प्रिमायसेस असेल तर रेंट कव्हर करायचं आहे. माझ्याकडे 2 किंवा 3 स्टाफ असेल तर मला त्यांचा पगार कव्हर करायचा आहे. मला बाकी इलेक्ट्रिकल लाईट बिल बाकीचे थोडेफार मेंटेनन्स हा सगळा कव्हर करायचा आहे. तुझ्या प्रोडक्टला लागणारी कॉस्ट कव्हर करायची. हे सगळं कव्हर केल्यानंतर जे उरल तो माझा नफा आहे. त्या नफ्यातून मी जर भांडवल बाजारातून कर्जावर आणलं असेल ॲज अ लोन तर मला त्याची रिपेमेंट करायची. बरोबर. त्यानंतर जे उरल ते माझ्या घरी जाणार, प्रॉफिट राहणार. येस ऑर नो. बरोबर. यार एवढं जर मला कळतंय तर कोणताही व्यवसाय सुरू करण्याचा, आता फ्रँचायझी घ्यायची असेल
तरी पण त्याचं डिटेल अनालिसिस झालं पाहिजे. बरोबर 5-7-10 फ्रँचायझी आउटलेट वरती नुसतं जाऊन त्यांचं बाहेरून पाहण्याला मजा नाही. बरोबर आहे, खरं आहे. त्याचं डिटेलिंग करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही डिटेलिंग करून कोणत्या व्यवसायात उतरले तर मला वाटत नाही की तरुण वर्ग कोणत्या व्यवसायामध्ये अपयशी होईल. बरोबर. तर सर आता तुम्ही बरंचसं बोलले बिझनेस स्टार्ट करताना या गोष्टी पाहिजे, त्या तर खूप महत्वाच्या आहे. त्याच्यासोबतच एक वर्ड आलं फ्रँचायझी. मला आठवतं सर, ज्यावेळेस मी 2018ला चहाचा बिझनेस सुरू केला आहे होता, ना? त्यावेळेस पण माझ्या डोक्यात फ्रँचायझी हा कॉन्सेप्ट एवढा काही नव्हता. बट त्यानंतर मी आता 2025 मध्ये म्हणजे साधारणतः 7 वर्षामध्ये खूप सारे ब्रँडला फ्रँचायझी बिझनेस मध्ये येताना मी बघतोय. तर तुमच्या दृष्टीने कुठला एखादा सर्वसामान्य मुलगा असेल किंवा कुणी पण असेल, तर त्यांनी फ्रँचायझी घेतली पाहिजे का? आणि जर घेतली पाहिजे असेल तर काय काळजी घ्यायची, ऑलरेडी तुम्ही उत्तर सांगितलेले आहे. तर तुमच्या मते काय, फ्रँचायझी घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे? एक समजून घे. कोणता व्यवसाय सुरू करायचा, मला त्या व्यवसायाचं पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. बरोबर. जी फ्रँचाइज सक्सेसफुल झालेली तिने चव कशी पाहिजे त्याच्या 15, 20, 25, 50 टेस्ट आधीच केलेल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत फ्रँचाइज मॉडेलमध्ये 50-100 फ्रँचाइज, 150, 200, तुझ्या फ्रँचाइज पार 500 त्यापेक्षा जास्त तुम्ही दिलंय. त्यापैकी सक्सेसफुल फ्रँचायझी सोडून तुमच्या अनसक्सेसफुल फ्रँचायझीकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टीचा अनालिसिस केला पाहिजे. बरोबर. आज मी तुझी फ्रँचाइज विकत घेतली तर मला कदाचित कॉस्ट थोडी जास्त पडेल. बरोबर. प्रोडक्शन कॉस्ट माझी थोडी जास्त पडेल. मी बाजारातून माल विकत घेतला आणि ते गोष्ट स्वतः बनवली तर तुमच्यापेक्षा माझी थोडी कॉस्ट काय राहील, कमी राहील, माझं मार्जिन वाढेल. बरोबर. पण तुला असं वाटत नाही क्वालिटी कॉम्प्रोमाइज होईल? बरोबर. कारण माझ्याकडे SOP नाही राहणार. माझ्याकडे आज एसओपी नाही, माझ्याकडे आज स्ट्रक्चर नाही, माझ्याकडं ट्रायल अँड एरर करण्याचा वेळ नाही. जर मी ट्रायल अँड एरर केलं आणि तो ट्रायल अँड एरर अनसक्सेसफुल झाला तर तुला ध्यानात येते मी गरीब कुटुंबातून आलेलो आहे. मी ऑलरेडी 3 लाख रुपये 4 लाख रुपये कसे तरी मागून गोळा आणलेले केलेले आहे. हा. आणि आता ते रिपेमेंट करण्याची कॅपॅसिटी संपली माझी, कारण माझा धंदा बसला, मी ट्रायल अँड एरर करत बसलो. मग अशा अवस्थेमध्ये मी जगायचं पहिले की लोकांचे पैसे परत द्यायचे, मी द्विधा मनस्थितीत सापडेल. एक माझ्यासारखा तरुण उद्योजक जो विचार करत होता, तरुण मुलं जे विचार की मी दुसऱ्याकडे जॉबला जाण्याच्या ऐवजी मी 4 लोकांना माझ्याकडे जॉबला ठेवेल, आता हा जो त्याचा विचार आहे हा तर माती खाईल स्वतःच्या पद्धतीने गेला तर. मग त्यासाठी तुमचं फ्रँचाइज मॉडेल जे ऑलरेडी सक्सेस झालेलं आहे, बाजारात लोकांना त्याची चव आवडलेली, त्याच्याकरता प्रेफरन्स देणं कधीही योग्य. बरोबर. पण सांगताना मी सांगितलं सगळ्या गोष्टी चेक झाल्या. पहिले त्यांनी फुटफॉल चेक करावा, बरोबर. त्यांनी लोकेशन पण असं घ्यावं 5,000 रुपये रेंट जास्त जाऊ दे, बरोबर. ते 5,000 निघतात. पण 1200 विक्रीच्या ठिकाणी जर का काउंटर 700-600 होत असेल तर यार ते 5,000चा 7,000चा डिफरन्शियल रेंट जो आहे बरोबर. तो किती अंगलट येईल. खरंय. आज 15,000 भाडं देण्याच्या ऐवजी 22 देऊ, 25 देऊ, पण जर 1200 सेल होत असेल ते महत्वाचं आहे, कारण ते दिवसावाईज कॅल्क्युलेशन केलं ते तर जास्त प्रॉफिटेबल. आपल्याला हे माझं म्हणणं आहे. आणि माझं म्हणणं आहे की फ्रँचाइज घेणं खूप चांगली गोष्ट आहे एका अँगलने. तुमचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्याची गरज नाही. त्या बरोबर. बिचाऱ्यात तुम्ही रेडी लोकांनी सगळं केलेलं असतं. रिसर्च अँड डेव्हलपमेंट इतका केलाय, रात्रंदिवस केलाय, बरोबर. त्याचे रिझल्ट टेस्ट केलेले. मग तुमच्या आयते रिझल्ट वापरायचे असेल तर 2 पैसे तुम्हाला द्यावे लागतील ना राव. खरंय. दिले पाहिजे. जर ते हॉटेल टिकवायचं असेल आणि तर ते लॉंग दिले टर्म पाहिजे. मध्ये जर बिझनेस करायचा तर सर बरोबर सांगितलं तुम्ही. म्हणजे मी पण थोडंसं ऍड करतो की फ्रँचायझी घेण्याचा बेनिफिट तर खूप चांगले आहे. आता मी फ्रँचायझी विकतोय, माझा बिझनेस तोय म्हणून मी नाही सांगत, बट तुम्हाला रेडीमेड सगळ्या गोष्टी मिळतात. एक्झॅक्टली. आता सर माझा प्रश्न अजून एक असा आहे की ज्यावेळेस तरुण मुलं बिझनेस मध्ये येण्यासाठी ट्राय करतात, बरोबर ना, पण बऱ्याच जणांकडे सर फायनान्स हा ऑप्शन नाहीये. तर तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की ऑलरेडी तुम्ही सीए, तुम्ही इतके आकडे बघितलेले अकाउंट्स मध्ये, तर तुमच्या दृष्टीने काय की एखादा जरा सर्वसामान्य मुलगा बिझनेस जर सुरू करायचा असेल त्याला व्हॉटेवर, म्हणजे असं काही नाही की फ्रँचायझी बिझनेस किंवा फूडचा बिझनेस, त्याला जे वाटतं ते करायचं, तर त्यांनी पैसा कसा उपलब्ध केला पाहिजे सुरुवातीच्या दिवसामध्ये? एखादा जरा सर्वसामान्य मुलगा बिझनेस जर सुरू करायचा असेल त्याला व्हॉटेवर, म्हणजे असं काही नाही की फ्रँचायझी बिझनेस किंवा फूडचा बिझनेस, त्याला जे वाटतं ते करायचं, तर त्यांनी पैसा कसा उपलब्ध केला पाहिजे सुरुवातीच्या दिवसामध्ये? काय होतं तुला एक सांगतो, हम्म. आपल्याकडं बिझनेसला पोषक वातावरण तयार होत चाललं. बरोबर. मोदी सरकारने ज्या स्कीम्स आणल्या त्या प्रामाणिकपणे ह्या यंग ऑन्टरप्रिनर्सला खूप प्रमोट करणार आहे. बरोबर. पण आता अनफिल्टर्ड बोलायचं असं तुझं म्हणणं आहे. बरोबर. तर अनफिल्टर्ड बोलायचं असेल तर मी तुला एक सांगतो,
तेवढा बँकिंग चॅनलचा सपोर्ट नाही. काय होतं, आपल्याकडे लायसन्सिंग बरीच आहे. तो मुलगा लायसन्सिंग करतो, बाकीच्या गोष्टी करतो, तो धंद्याचा अनालिसिस पण करतो, त्याच्याकडे डिटेलिंग पण असतं की बरोबर. मी हे माल इथून आलं, असा बनवल, बरोबर. अशा पद्धतीने सेल्स अरेंजमेंट करत, त्याच्याकडे सगळा असतो डेटा. त्याला गॅरंटी असते की मी याच्यात नफा कमवल. म्हणजे तो ज्यावेळेला मी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो त्यावेळेला तो मला इतकं डिटेल सांगतो की त्यांनी प्रामाणिकपणे तेवढा अभ्यास केलाय, आपल्याला समजतं. ती भीती राहत नाही की यार याचा धंदा सक्सेस होईल नाही होईल. जाणवतं हा सक्सेस होईल. होतं काय, ज्यावेळेला तो बँकेत चक्कर मारायला चालू करतो तो डिमोटिवेट व्हायला लागतो. काय आहे, आपल्याकडे स्टाफ कमी आहे बँकांमध्ये. म्हणजे मी बँकांना पण दोष देणार नाही. स्टाफ कमी आहे, प्रचंड लेवलला वर्कलोड आहे. सँक्शनिंग त्यांच्याकडे, डिस्बर्समेंट त्यांच्याकडे, वसुली त्यांच्याकडे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन त्यांच्याकडे, अदर सर्व्हिसेस त्यांच्याकडे, क्लिअरिंग त्यांच्याकडे. ते पण प्रेशर्ड असतात. म्हणजे आपण म्हणू नाही शकत की त्यांचाच एकट्याचा दोष आहे. इतक्या चांगल्या चांगल्या स्कीम आहेत, पण कर्ज मिळताना जे डिले होतं त्या डिलेमध्ये त्या बिचाऱ्याची हिंमत तुटते. बरोबर. जसं एमपीएससी देताना तो पेपर लांब गेला तर पोरं नाराज होतात की यार एमपीएससीचा पेपर आहे, मी एवढं प्रिपरेशन केलं आणि पेपर पुढे गेला अचानक. ती फिलिंग त्या बिचाऱ्याच्या मनात येते. त्याच्या दृष्टीने त्याने पूर्ण हार्डवर्क केलेलं असतं. पण ह्याच्याकरता पण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता मी पॉझिटिव्ह फॅक्टरवर येतो. सर मी थोडंसं हे करतो तुम्हाला. पण सर प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही जे म्हणता बँकेमध्ये, पण इनिशियल डेज मध्ये बँक लोनच देत नाही. नाही असं नाही. म्हणजे मी स्वतः गेलेलोय सर 2016 मध्ये 16-17ची गोष्ट बरीच वेगळी होती. आणि म्हणजे मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस पैसा येतो, म्हणजे एक जनरल फॅक्ट आहे की ज्यावेळेस अकाउंटला पैसा येतो तर बँकेवाल्यांचे कॉल स्वतःहून येतात, बोलतात. हा, किंवा ऑफर्स पण येतात. पण ज्यावेळेस एक सर्वसामान्य मुलगा असतो, त्याला काहीतरी करायचं आहे, जे की आपण आता तुम्ही मोदी सरकारचं म्हटले, खूप छान आहे, त्यांनी कल्चर बनवलेलं आहे. बट बँकेत गेलो सर ती नाही, म्हणजे ती ट्रीटमेंट नाही भेटत, किंवा ट्रीटमेंट सोडा तर दिलंच जात नाही. म्हणजे जो मोरल डाऊन होतो आणि लोकांना मजबुरीने मग कुठेतरी एमआयडीसी मध्ये पोरं काम करतात किंवा कंपन्यांमध्ये फायली घेऊन जातात. त्याचं कारण काय, त्यांच्याकडे थोडासा सुद्धा फंड्स नाही. तुझ्या मनातली सल बाहेर आली. बरोबर. नाही, रियालिटी सर. आणि नाही, माझं तर ठीक ही आहे, मी fact तर आहे. ते केलं. नाही, नाही सर, मी स्टार्ट केलं ना त्यावेळेस माझं सांगतो थोडंसं, मी 7,000 ने स्टार्ट केलं. ऍक्च्युअली मला बिझनेस वेगळा करायचा होता. मी बँकेकडे गेलो, बँके मला म्हणे नाही भेटणार लोन. ओके. तुला का लोन देऊ, तुझ्याकडे काय आहे? अरे म्हणलं त्याच्यासाठीच तर करायचंय ना, असतं तर मी काय लोन लावणार. मग मी 7,000 ने स्टार्ट केलं. मी कोचिंग क्लास स्टार्ट केला, त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट करून मग मी बिझनेस मध्ये आलो. म्हणजे मला डायरेक्ट बिझनेस साठी लोन नाही भेटलेलं किंवा पैसेच नाही भेटले, आणि देऊ पण नाही शकत घरचे. 2 लाख रुपये एक मिडल क्लास फॅमिलीत खूप मोठा आकडा आहे मोठा सर. आकडा, हा, मोठा आकडा. मग तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं की कसं टॅकल केलं, म्हणजे जे कोणी बघत असेल, बऱ्यापैकी प्रॉब्लेम मुलं सॉल्व्ह करताय, तर तो बिझनेस सुरुवात करताना म्हणजे काहीच नाही माणसाकडे, त्याला सुरुवात करायची, त्यावेळेस पैसा कसा उपलब्ध केला पाहिजे. तुमचं जे म्हणणं आहे ना निलेशजी, ते मला 100% पटतं. आपल्याकडे अजूनही फायनान्स मिळवताना इनिशियल फेजेसमध्ये खूप अडचणी येतात, पण तिथं हिंमत हारणं हे योग्य नाही. काय आहे, मुद्रा लोन ही याच्यासाठीच अस्तित्वात आली होती की तुमच्याकडे जर डोक्यामध्ये एखादा प्रपोजल आयडिया असेल तर तुम्ही तो प्रोजेक्टच्या स्वरूपात मांडा, बँकेत तुमचे डॉक्युमेंट सादरीकरण करा, बँकेचे लोक त्याच्यावरती कॉल घेतील आणि तुम्हाला विनातारण कर्ज अवेलेबल होईल. आजच्या घडीला एक चांगली गोष्ट झालेली आहे, एमएसएमई जे मीडियम अँड स्मॉल स्केल एंटरप्राइजेस आहेत ह्यांच्याकरता 5 करोड पर्यंत सीजीटीएमएसची स्कीम आलेली आहे. म्हणजे आता तुला जर मोठ्या लेवलला प्रोडक्शन प्लांट चालू करायचा आहे तर प्रायमरी जागा जर तुझी असेल किंवा रेंटेड असेल आणि तुझी इलिजिबिलिटी बसत असेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये, तर 5 करोड रुपयापर्यंत तुला कोलॅटरल देण्याची गरज नाही. म्हणजे 5 करोड रुपयापर्यंत कर्ज विना तारणी तुम्हाला अवेलेबल करून देईल आणि त्याची गॅरंटी कोण घेणार आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट. फक्त प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही प्रॉपर चॅनलने अप्रोच होत नाही, तुम्ही फसव्या चॅनलने जाता. म्हणजे आता अनफिल्टर्ड बोलायचं झालं तर एजंटचा सुळसुळाट झालेला आहे. तरुण मुलं एजंट्सकडे जातात, प्रॉपर गाईडलाईन घेत नाही. तो म्हणतो या स्कीम मध्ये टाकू, त्या स्कीम मध्ये टाकू. आता मराठा समाजाकरता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आहे. बरोबर. तुम्हाला एलओआय ऑनलाईन निघतो, बरोबर. लगेच निघतो. म्हणजे तुम्ही अपलोड केलं एक 5-7 डॉक्युमेंट्स आहेत तेवढे अपलोड करायचे, तुम्हाला एलओआय सिस्टीम जनरेटेड येतो. तुमची फाईल बँकेत द्यायची, बँक मॅनेजरनी सँक्शन केलं. सँक्शन झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला रिइम्बर्समेंट करता किंवा हप्ता भरता, दर महिन्याला भरलेल्या हप्त्याचं स्टेटमेंट अपलोड करायचं. व्हॉट एव्हर द इंटरेस्ट यू हॅव पेड
अप टू 12% तुम्हाला रिइम्बर्स होतो. कुणाकडनं? मंडळाकडनं. म्हणजे तुम्हाला ते पैसे कसे मिळाले वापरायला? बिनव्याजी. फ्री मिळाली. बर बिनव्याजी. बर 10 लाखापर्यंत मुद्रा स्कीम बसती. येस नो? म्हणजे तुला तारण देण्याची गरज नाही. म्हणजे तुला व्यवसाय सुरू करणं किती सोपं झालं. बरोबर. आता चुकतो कुठं? हम्म. तू मॅनेजरकडे जातो, तो बरोबर. तुझा प्रपोजल देतो, तू बरोबर. सांगतो मी रेंट अग्रीमेंट केलं, मी त्या माणसाच्या दुकानामध्ये माझा शॉप चालू करतोय बरोबर. वगैरे, तू सगळं दाखवतोय. ही इज नॉट ट्रस्टिंग यू. इथं अडचण येते. हा, मग तेच कसं टॅकल केलं पाहिजे? तुम्ही रेग्युलर चॅनलने जा, त्यांना रिक्वेस्ट करा. भांडणं करण्याची गरज नाहीये. इम्पेशंट होऊ नका यार. एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही अचानक जात आहेत आणि त्याला म्हणतायत की मला गरज आहे, मला 10 लाख दे. पीएमईजीपी, सॉरी पीएमईजीपी दे, अण्णासाहेब पाटीलचे सीएमईजीपी पण आलेले आहे. सीएमईजीपी Chief दे, Minister. चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन बरोबर. प्रोग्राम, आणि मला मुद्रामध्ये ठेव, माझ्याकडनं तारण घेऊ नको, बरोबर. बिना तारणी दे. यार त्याला प्रेशर नाही येणार निलेश, तो तुला ओळखत नाही. नाही पण सर, ते चेक पण नाही करत ना बँकेवाले. असं नाही, Initial तुझं days मध्ये. सिबिल चेक करतील, नाही ते ते तुझं प्रपोजल चेक करतील, ते तो- कॉल घेतील, ते येऊन जातील साईटवर, तू नक्की तुझा इंटरव्ह्यू घेतील, त्यांना पटलं तर ते तुला नाही, approval आता देतील. हे बोल नाही ना सर, हे आपल्या व्ह्यूनी बघू राहिले तुम्ही. पण ज्यावेळेस काही नसताना मुलगा जातो ना, म्हणजे आता बरेचसे ऑडियन्स ऐकत असेल की जे गेलेले, ज्यांना एंटरटेनच नाही केलं जात, चेक सुद्धा केला जात नाही. भाऊ तुझं काय काही मला माहित नाही, आम्ही याच्या आधी लय वाटलेले, तुला देऊ नाही शकत. ते चेक माझ्यासाठी आता करू शकतात, तुमच्यासाठी करू शकतात. तुम्ही त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी नका बघू की जो सुरुवात करतोय एखादा 2018चा किंवा 2017चा निलेश, समजतंय का तुम्हाला? समजतंय. त्यावेळेसचा जो एखादा युथ जातो ना सर, त्यावेळेस लय फेस करावं लागतं त्याला. तर त्यासाठी अजून काही ऑप्शन्स आहे का तुमच्या दृष्टीने की त्यांनी फंड्स कसे अरेंज केले पाहिजे? फॉर एक्झाम्पल एखाद्याला 2 लाख रुपयाची गरज आहे, ठीक आहे, तर मग त्यांनी कसं अरेंज केले पाहिजे 2 लाख रुपये? यार, बऱ्याच गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत. नाही पण सर, बँकेवाले बँकेवरचे- नाही एंटरटेन करत ना, यार ते बँक- चेक करायला नाही जात. ते म्हणते आम्ही नाही देऊ शकत. आता मुद्रा लोन लेखी घ्या तुम्ही त्यांच्याकडनं. तुम्ही इलिजिबल कॅन्डिडेट आहे, तुमचं सिबिल क्लिअर आहे, तुमच्याकडे प्रपोजल रेडी आहे, तुम्ही सगळी लायसन्सिंग पूर्ण केली त्या प्रोजेक्टला लागणारी, तुम्ही जागेची अवेलेबिलिटी केली. जर गव्हर्नमेंट तुमच्याकरता स्कीम डिक्लेअर केलेली आहे आणि बँक तुम्हाला एंटरटेन करत नसेल, तर मग तुम्हाला थोडं 2 स्टेप पुढे जाणं भाग आहे. मग ते पुढे गेलं पाहिजे त्यांच्या. तुम्ही रिजनलला जाऊन कंप्लेंट करा पहिले. रिजनल वरनं नसेल होत तर तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट टाका. तुम्हाला मी ते युट्यूब, बघितलं जातं का? तुमची जी पॉडकास्ट आहे आता, ही जी पॉडकास्ट तुम्ही रिलीज कराल, त्याच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही टाकून द्या लिंक्स, मी तुम्हाला देतो त्या लिंक्स, त्याच्यावरती तुम्ही कंप्लेंट रेज करा. बघितल्या जातात सर, एंटरटेन पण केल्या जातात. पीएमओ ऑफिस पण एंटरटेन करतं, असं नाहीये. बरोबर. आपल्या लोकांना प्रॉपर ड्राफ्टिंग करून त्यांना म्हणजे क्वेरी पण रेज करता येत नाही किंवा बरोबर. कंप्लेंट पण टाकता येत नाही. काय होतं एक सांगू का, जर तुझं सिबिल क्लिअर आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहे आणि तू जेन्युइन आंतरप्रिनर, तुला बरोबर. बिझनेस करायचा, जेन्युइनच बोलतोय मी. टंगळ मंगळवाले तर जात पण नाही. टंगळवाले तर जात पण नाही, हा. ते बँकेत नाही म्हटलं का लगेच बरोबर. निघून जातात. पण एखादा जर जेन्युइन असेल तर त्याला तो हाऊस सोर्स करा. काढतो, पण बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो. तर जे ऑडियन्स बघताय, तुम्हाला जर त्याच्या रिलेटेड काही हेल्प लागत असेल तर पवन सरांची टीम आहे, तुम्ही त्यांना मेसेज करू शकतात, 100% डिस्कस करू शकतात. नक्की. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, जर तुम्हाला लोन नाही मिळालं तर क्विट नका करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा. जे की मी नव्हतं केलं. म्हणजे 2016ला मला ट्रेनिंग मध्ये इंटरेस्ट आहे, ट्रेनिंग मध्ये मला काम करायचंय, मला ऑफिस करायचं होतं, पैशाची गरज होती, घरच्यांकडे पण नव्हते. मी गेलो, मला नाही भेटलं, मी मार्ग काढला. ठीक आहे, ते नाही देते तर मग मी कारमध्ये नाही फिरू शकत का? बँकेवाले उद्या म्हणतील नाही कर्ज देणार, किंवा फायनान्सवाले म्हणतील नाही कर्ज देणार, तर मग आपण आपले स्वप्न पूर्ण नाही करायचे. स्वप्न 100% पूर्ण करायचे आणि ते व्यवसायातच करायचे. आणि त्यासाठी सरांनी जर सांगितलं की तुम्हाला त्याच्या वरचे जे रिजनल झालं, बाकीचे झालं, त्यांना मेसेज करा किंवा त्यांना लेटर पाठवा. जर त्याला रिप्लाय नाही आला तर त्यासाठी लिंक्स पण असतील त्या तुम्हाला टाकू, किंवा सरांच्या टीमला, सरांचा अकाउंट आहे सीए पवन अवताडे, त्यांना फॉलो करा. त्यांच्यावरती पण बरेच तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळेल, त्यांच्या टीमचा नंबर पण. तर सर आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न असा आहे की आता रिसेंटली बजेट आलं, बरोबर ना? तर बऱ्याच लोकांचा इन्कम पण 12 लाख रुपये नाही, बरोबर. मी डायरेक्टली बोलतो की नाहीये इन्कम 12 लाख रुपये. तर आता ते त्यांच्यासाठी ते कर्ज माफ आहे. तर तुमच्या दृष्टीने ते थोडंसं मला, कारण मला पण त्याच्याबद्दल आयडिया नाही यार, इट वॉज जास्त. सिरियसली सांगतो, ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट मी मागच्या 15 वर्ष प्रॅक्टिस करतोय. त्याच्या आधी 5 वर्ष मी पुण्यात काम केलं. बरोबर, as a 20 article वर्षाचा आणि बाकी. experience. जवळपास 20 वर्षाचा अनुभव आहे माझा. 2000 म्हणजे मी जे पाहतोय 2004 पासून 5 पासून, यार मला सुद्धा वाटलं नव्हतं की 12 लाख रुपयापर्यंत टॅक्स फ्री इन्कम भेटेल. म्हणजे सिरियसली वाटत नव्हतं. आय वॉज एक्सपेक्टिंग की मागच्या वेळेला 7 केले, या वेळेला 8-9 पर्यंत करतील. 12 म्हटल्यानंतर यार इट वॉज शॉकिंग. फर्स्ट ऑफ ऑल
देन सेकंड थिंग, इट वॉज रिलॅक्सिंग. ऑब्विसली टॅक्स वाचला बरंच वाटणार. मिडल क्लास साठी सर्वोत्तम बजेट. ओके. हे बघ, तू टायर 3 पाहतोयस, सिटी खेडं पाहतोय बाकीचे, इथं तुम्हाला 12 लाख रुपये इन्कम क्रायटेरिया दिसत नाही. 7 लाख, 6 लाख, 8 लाख, इट्स मोर दॅन सफिशियंट. ते ऑलरेडी टॅक्स फ्री मध्येच होते, ते आजही टॅक्स फ्रीतच राहणार. बरोबर. पण जर तुम्ही शहरात सरकले ना निलेशजी, शहराची कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढत चालली. बरोबर. पॅकेजेस पण वाढत चालले. पॅकेजेस वाढावेच लागतील ना. निलेशजी, तुम्हाला आठवतं 2015-16ची तुम्ही गोष्ट करताय, ज्याला तुम्ही क्लासेस सुरू केले, बिझनेसमध्ये आले, त्याला फ्लॅटची ओव्हरऑल किंमत काय होती 2 BHK ची पुण्यामध्ये? 2018 मध्ये खूप कमी असेल एवढा अंदाज. 16-17 मध्ये खूप कमी असेल. म्हणजे 1 BHK साधारणतः 20-22 पर्यंत असू शकतो. मॅक्झिमम 28-30. बरोबर. आता तुमची जी किंमत आहे ऍव्हरेज, ती 60 पर्यंत पोहोचली. 60 मिनिमम आहे ऍटलिस्ट. त्यावेळेला जे पॅकेज 7-8 लाख रुपीज होतं, आज ती पॅकेज रेट पण 15-16 लाख रुपये झालेलीच आहे. बरोबर. हा जो मेजर मिडल क्लास आहे, जो मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगलोर, अहमदाबाद, मद्रास या वेगवेगळ्या सिटीज मध्ये काम करतोय, राहतोय, ज्यांची जेन्युइन पॅकेजिंग 15 लाख आहे, 12 लाख आहे, 10 लाख आहे, त्यांना या गोष्टीचा प्रचंड बेनिफिट आहे बॉस. 15 लाखावाल्याला नाही, त्याला टॅक्स 4 लाखापासूनच पुढे पडणार. माझ्याकडे रील दिली होती मी त्या बाबतीत. बरोबर. पण ज्याचं उत्पन्न 10 लाख आहे, 9 लाख आहे, 11 लाख आहे, सॅलरीवाल्याला तर 12,75,000 आहे, कारण की त्याला स्टँडर्ड डिडक्शन पण आहे 75,000. तर ह्या लोकांना ह्याचा डेफिनेटली बेनिफिट आहे. तू म्हणजे याचा करण्यामागचं कारण काय? मला माहितीच प्रश्न दुसरा काय येणार आहे की सर याच्या मागं कारण काय, का केलं असेल? मी तुझ्या दुकानात चहा प्यायला कधी? ज्यावेळेस माझ्याकडे प्रॉफिट राहील, पैसा राहील. मी तुझ्याकडे कधी? माझ्या हातात चहा पैसे राहते. बरोबर. तू तेच ना, तुमच्याकडे पैसा. बरोबर आहे की नाही? 100%. हा जो टॅक्स जात होता, आज हा टॅक्स जो सेव्ह होणार आहे, हा कुणाच्या हातात सेव्ह होणार आहे? कस्टमरच्या, ज्याला उत्पन्न मिळतंय त्याच्या. तो खर्च करा. तो खर्च कर. काय आहे, मार्केट जे स्लो डाऊन ट्रॅकवरती जायला लागलं होतं, त्याला एनर्जी देणं, बुस्टिंग देणं गरजेचं होतं. आणि ती बुस्टिंग या 12 लाखाच्या बजेटमुळे मिळणार आहे. टॅक्स फ्री इन्कम दिल्यामुळे. पण नुसतं टॅक्स फ्री 12 पर्यंत नाही केलं निलेशजी. 30 लाखचा जो स्लॅब आहे, तो डायरेक्ट 24 लाखच्या पुढे. 30 लाख. हा, 4 to 8 lakhs त्यांनी जे दिले, 0 to 4 0%, 4 to 8 5%, 8 to 12 10%, 12 to 16 15%, 16 to 20 20%. ते आफ्टर 12 lakhs आहे का? हा, तुझं जर उत्पन्न 15 लाख आहे, तर मी रील मध्ये जे सांगितलं 0 to 4 लाख तुला टॅक्सेस नाहीये. 4 ते 8 लाख कमवतोय तू, आता 12च्या पुढे सरकलाय. 4 ते 8 तू कमवतोय, त्यावरती तुला 5% आणि 20,000 टॅक्स द्यायचा. 8 लाख ते 12 लाखावरती 10% तुला 40,000 टॅक्स द्यायचा. 12 लाख ते 16 लाख, समजा तुझं 20 लाख उत्पन्न आहे, 12 लाख ते 16 लाख तू किती टॅक्स देणार? 15%. 60,000 म्हणजे 20, 40, 60. आणि 16 लाख टू 20 लाख 20% तू टॅक्स देणार 80,000. असा टोटल टॅक्स तुला द्यावा लागेल 20, 40, 60 आणि 80. सम टोटल जी इन ती. जर तू 20 lakhs कमवतोय, 12 लाखाच्या आत आहेस तू, मग तू टॅक्स फ्री आहे. पण 12च्या पुढे गेल्यानंतर तुला काय येणार आहे? टॅक्स येणार. म्हणजे छान आहे, पण तो कमी येतोय, मागच्या बजेट्सपेक्षा फार कमी येतोय. आणि हा जो पैसा बाजारात राहील, हा पैसा लोक खर्च करतील. बरोबर. ज्याच्यानी मार्केट डेव्हलप होईल. जर मार्केटमध्ये पैसा आला तर विक्री वाढेल तुमच्यासारख्यांची. तुमच्यासारख्यांची विक्री वाढल्यामुळे तुम्ही प्रोडक्शन वाढवाल, आणि तुम्ही प्रोडक्शन वाढवलं तर ते जे मॅन्युफॅक्चरिंग वाले सगळे ते जगतील. म्हणजे ओव्हरऑल इम्पॅक्ट, सरकारने जरी डायरेक्ट टॅक्सेस मध्ये थोडा तोटा घालला तरी त्याच्यातला ओव्हरऑल इम्पॅक्ट काय आहे? बरोबर. तुमचा सगळा बिझनेस डेव्हलप होईल, बूस्ट होईल. ओके, अजून काय? तर सर, मला असं वाटतं की बिझनेस मध्ये जो आता हा निर्णय झालाय तो बेस्ट आहे. तुम्हाला काय वाटतं सर, की पुढच्या वर्षी हा बदलू शकतो का? नाही, हा मिनिमम राहील आता मिनिमम राहील. आता कसा बदलणार? ही प्रतारणा आहे. म्हणजे तुम्ही इन्कम डिक्लेअर करायला लावणार आणि नंतर तुम्ही काढून घेतलं तर ती प्रतारणा होईल ना लोकांबरोबर. तेव्हा ते होणं शक्य नाही. ठीक आहे, विचार योग्य आहे तुमचा, भीती वाटणं पण साहजिक आहे. बरोबर. नाही, माझं नाही, आता ऑडियन्सचा जो प्रश्न आहे की असं होऊ शकतं ना, की असं होणार नाही. मला असं अजून एक
तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस तरुण वर्ग येतो बिझनेसमध्ये, तर त्याला काय वाटतं ना की मला सगळं इझिली मिळालं पाहिजे, बरोबर ना? जेनझी. तर तर त्याला असं वाटतं की मला इझिली मिळालं पाहिजे. तर तुमच्या मते काय आहे की एक व्यवसाय सस्टेन होण्यासाठी किती वेळ आणि कुठल्या कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे जेणेकरून एखादा व्यवसाय सस्टेन होऊन जाईल? तुला तुझ्या पहिले व्यवसाय चालू करायच्या पहिले तुझ्या त्याच्यात इंटरेस्ट पाहिजे. बरोबर. फक्त पैसे मिळतात म्हणून कोणताच व्यवसाय करू नये. त्यात तुला आनंद मिळाला पाहिजे. ती करण्याची तुझ्यामध्ये उमेद पाहिजे. तुझ्यामध्ये एक इन्स्पिरेशन पाहिजे. तुझ्यामध्ये एक निर्धार, मला हे करायचंच आहे. ज्या वेळेला तुझ्या डोक्यात असते की मला हे करायचंच आहे, तू तुझा जीव ओततो, तू तुझी सगळी मेहनत पणाला लावतो, तू इतका इन्व्हॉल्ड असतो त्या गोष्टीत की तुला देव सुद्धा अपयश देऊ शकत नाही. तो पण म्हणतो नाही, मेहनत टोकाची आहे, मी यश देणार. पण जर तुझी इच्छा नसेल, घरच्यांनी हाणून मारून तुला बसवलेलं असेल धंद्यावरती, तर तुझं त्याच्यात लक्ष राहत नाही. तर बरोबर. सगळ्यात पहिले धंदा असा निवडा की ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट असणारी गोष्ट करताना माणूस ते यश अनुभवू शकत नाही. मला सीएत इंटरेस्ट आहे, मला धंद्यात इंटरेस्ट आहे, मला बिझनेस गायडन्स मध्ये इंटरेस्ट आहे, मला टीचिंग मध्ये इंटरेस्ट आहे. मी क्लासेसमध्ये एक विद्यार्थी जरी बसला तरी त्याच पॅशनने शिकवल, 1000 बसले तरी त्याच पॅशनने शिकवल, कारण की ती पॅशन आहे. ज्याच्यात तुला पॅशन आहे तो व्यवसाय निवड. बरोबर. मग व्यवसाय व्यवसाय राहणारच नाही. ती मजा नाही. तू एन्जॉय करशील, रोजचा दिवस तू खेळशील आणि तू डेव्हलप होत जाशील. म्हणजे पहिली गोष्ट ही पॅशन पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे. दुसरी गोष्ट डिटेल अनालिसिस पाहिजे. मी सांगितलं, मी जर बरोबर. फ्रँचाइज टाकत असेल तर मी डिटेल अनालिसिस करेल. बरोबर. कोणता व्यवसाय चालू करताना डिटेल अनालिसिस करा सगळ्यात पहिले. म्हणजे रॉ मटेरियल येतं कुठून, ट्रान्सपोर्ट किती लागतो बॉस, छोटी गोष्ट आहे. बरोबर. ट्रान्सपोर्ट किती लागतोय, किती क्वांटिटीत विकत घेतल्यावर काय रेट मिळत, बनवणार कसं आहे, प्रोडक्शनची कॅपॅसिटी कुणाची किती आहे, बरोबर. कोणत्या प्रोसेसची किती, सगळं अभ्यास करा. क्वालिटी कशाची, हा सगळा मार्केट कुठं कुठं आहे, 2 पैसे कुठं जास्त मिळतील. मी टरबूज घेऊन विकतोय तर टरबूज मला कुठं जाऊन जास्त पैसे देईल, राजस्थानात देईल, जयपूरमध्ये देईल, मुंबईला देईल, मद्रासला देईल, चेन्नईला देईल, कुठं देईल, अनालाइज. तिथं इथून तिथं जाण्याची कॉस्ट काय, टिकणार आहे का, ट्रान्सपोर्ट किती, या सगळ्या गोष्टींचा विचार करा, बारीक विचार करा. बारीक. मग धंदा त्यानुसार फायनल करा. बरोबर. तिसरी गोष्ट, फायनान्स मिळत नसला तर हिंमत हारू नका, लढत राहा. तुमच्याकरता खूप स्कीम आहे, माहिती करून घ्या. त्या मोबाईलचा वापर फक्त रील पाहण्यासाठी नाहीये, त्याचा नीट वापर करा. एआय आलेले, त्याला विचारा 4 प्रश्न की मला याच्यात कोण मदत करेल, कशी करेल, काय करेल, कोणती स्कीम अवेलेबल आहे, ते तुम्हाला सगळं सांगतं. बरोबर. त्यानुसार प्रोसेस फॉलो करा. अडचण आली तर कुठं कुठं कडकपणा धरावा लागेल, पर्याय नाही. म्हणजे माझी इच्छा आहे की सगळ्यांचं सुरळीत सुखरूप चांगलं व्हावं. पण असं तुमचं म्हणणं आहे की बँक मॅनेजर एंटरटेनच करत नाही, तर तुम्हाला ते एंटरटेन करून घ्यावं लागेल ना. तुम्हाला धंदा करायचा आहे, बरोबर. त्याच्यासाठी तुमच्यासारखे हजारो आहेत. बरोबर. पण तुमच्यासाठी तुम्ही एकच आहे ना. बरोबर. मग हिंमत न हारता त्यांना कन्व्हिन्स करा बरोबर. आणि हिंमत सोडू नका. फायनान्सची उपलब्ध झाली, आता चौथी गोष्ट आणि सगळ्यात मेजर आहे इम्प्लिमेंटेशन. आयडिया डोक्यात ठेवणं, ते प्रिपेअर करणं, त्याच्यासाठी मुबलक साधन सामग्री गोळा करणं, हे झालं प्रायमरी काम, 3 स्टेजेस. आणि चौथी स्टेज ते इम्प्लिमेंट करणं. इम्प्लिमेंट करताना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा ट्रॅक ठेवा, कारण कोणतीही छोटी गोष्ट तुमच्या धंद्याला खाली उडेल हे तुम्हाला सांगता येत नाही, आणि बरोबर. कोणतीही छोटी गोष्ट तुमच्या धंद्याला प्रमोट करेल हे पण सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि 1000 दिवस त्या धंद्याकडनं अपेक्षा करू नका. म्हणजे वेळ 1000 दिवस कमीत कमी, म्हणजे 3 वर्ष. 3 वर्ष. बॉस, मी ज्यावेळेला प्रॅक्टिस करायला येत होतो, मी पहिले जॉब करत होतो, बरोबर. तगडं पॅकेज होतं, मी ते सोडून दिलं. जॉब करू ते सोडून द्यायचं, प्रॅक्टिस करू म्हणलं. आलो, इनिशियल फेज मध्ये काही मिळालं नाही. सुरुवातीला क्लासेस वगैरे चालू केले, क्लासने चांगला रिस्पॉन्स दिला, ऑफिसनी पण चांगला दिला. त्यामुळे पप्पांनी मला एक वाक्य सांगितलं होतं, आय वॉज व्हेरी फ्रस्ट्रेटेड इन द फर्स्ट मंथ ओनली. आय वॉज इम्पेशंट, यंग होतो ना त्यावेळेला, फार प्रत्येक जण असतो. मी म्हटलं यार हे मजा नाही येत राहून, परत पाहतो काहीतरी. ही टोल्ड मी वन थिंग, पवन, अंडरस्टँड वन थिंग, इफ यू वॉन्ट टू गेट अ ग्रेट सक्सेस, you will have to give at least 1000 days to your business without thinking what business is going to give you. बरोबर. And I appreciated his thought. ते म्हटलं की मारवाडी समाज बघ, तो गादी गरम ठेवतो, काय म्हणतो,
गादी करा. हा, गादी गरम ठेवा. गादी गरम ठेवा म्हणजे बसून राहा. कस्टमर यू नाही यू, बॉस तू जागेवर सापडला पाहिजे. अर्ध्या रात्री कस्टमरला तू भेटला पाहिजे. बरोबर. तू फ्रस्ट्रेट होऊन निघून गेला, तो कस्टमर येणारा निघून जाईल. मग तिथून पुढचा तो प्रत्येकाला सांगायला हा मिळत नाही, हा जागेवर नसतो. गादी गरम ठेवा. कोणत्याही व्यावसायिकांनी फिरण्यापेक्षा, एंटरटेनमेंटपेक्षा व्यवसायाला महत्व द्या. 1000 दिवस विचार न करता त्या धंद्यात, विचार न करता म्हणजे अनालिसिसने असं नाही बरं का लिहिली, डिटेलिंग करायची, अनालिसिस करायचं सगळं, पण किती सक्सेस येतोय बरोबर. ह्याचा जास्त विचार करू नका. बरोबर. सुरुवातीला देव लगेच जादूची कांडी नाही फिरणार आहे. तू दुकान चालू केलं आणि लगेच पैशाचा पाऊस पडला असं नाही होणार आहे. बरोबर. बी पेशंट, कणखर राहा, लावून धरा, यश तुमचंच राहील. बरोबर. अजून काही निलेशजी? सर आता माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही क्लासेस पण घेता, 11th-12th कॉमर्स पण मुलं असतात, तुमच्या CA फाउंडेशन, CA इंटरमिजिएट फाउंडेशन घेता सगळे विषय प्लस. घेतो. हा, पण सर बऱ्यापैकी जे कॉमर्सचे मुलं आहे ना सर, ते व्यवसायामध्ये येत नाही. तर त्याचं काय रिझन असं तुमच्या दृष्टीने? कारण ज्यावेळेस एक अकाउंट हा सब्जेक्ट आहे, तर खूप मोठे म्हणजे मला असं वाटतं की मॅनिफेस्ट केलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल मी माझा बिझनेस मला मोठा करायचा आहे, तिथं बिझनेसचं डायरेक्ट कन्सिडरेशन मध्ये, म्हणजे मला तर जास्त अकाउंट बद्दल माहिती नाही, पण मी पण तू शिकला, बघितलंय तू की शिकतोय. 1 करोड, 2 करोड, 5 करोड ज्यावेळेस तुम्ही तिथे लिहिताय, मुलं ऐकताय की एका बिझनेसमध्ये 1 करोड कमवू शकतो, एवढा 2 करोडचा प्रॉफिट झाला, तर मग ही एंट्री कशी, ती एंट्री कशी. मग ते मुलांमध्ये असं काय लॅक असेल तुमच्या दृष्टीने कॉमर्सच्या मुलांमध्ये की जेणेकरून ते बिझनेसमध्ये येत नाही? तुम्हाला काय वाटतं? तू खूप मुद्द्याचा प्रश्न विचारला निलेश. म्हणजे रिअलिटी हे दुःख आहे माझ्या मनामध्ये. तुझं म्हणणं रिअलिटी आहे, ऍक्सेप्टेड, म्हणजे मी खोटं नाही बोलणार. यार खरं तर कॉमर्सच्या प्रत्येक पोराला धंद्याचं पूर्ण नॉलेज पाहिजे. त्याला बघितलेलं इतकं पाहिलेलं, इतके अकाउंटचे प्रॉब्लेम सोडवले, बरोबर. कॉस्टिंग शिकलंय, बरोबर. बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन शिकलंय, एंटरप्रिनरशिप शिकलंय, सगळं शिकलंय, मार्केटिंग शिकलंय, पण त्याची मानसिकता नाही रे. काय होतं, ती मानसिकता नाही. ती कशी बदलली पाहिजे सर? यार काय आता निलेशजी हा खूप गहन विषय. काय होतं तुला खरं सांगतो, नाही प्रॉब्लेम आहे सर. आणि अजून एक कॉमर्सच्या मुलांना सर सिलेबस थोडा आहे निलेश. तू सायन्स केलेले, मी 12वी सायन्स नंतर कॉमर्सला आलेलो. बरोबर. सायन्सला ना हेवी सिलेबस आहे. पोरग सकाळी 5 वाजता उठून क्लासच्या मागे लागतं, 5:30ला क्लासला जातं, 9 वाजता घरी येतं, काहीतरी खातं का 9:30ला कॉलेजला पळतं, दुपारी 3:30-4 वाजता प्रॅक्टिकल करून घरी जातं, परत क्लास करते 1-2 तासाचा, घरी जाऊन होमवर्क करतो, अभ्यास करतो, रात्री 12 पर्यंत बॅक राहतो, 11, 11:30, 12ला थकून झोपतो, 5ला परत उठायचं असतं आणि तो पळत राहतो. किती वर्ष? 2 वर्ष. काय तयार झालं निलेशजी त्याचं? टेम्परामेंट, ताकद, झगडायची जिद्द. कॉमर्समध्ये ना 100 पानाची पुस्तक आहे आणि ते पुस्तकं पण मुलं वाचत नाही, तरी पास होतात. नाही त्यांना नोट्स मिळतात ना निलेशजी. नाही, नोट सायन्सला पण आणता सर मुलं. नाही पण तरी त्या मोठे आहे, तरी त्यांची साईज जास्त आहे, आणि त्याचा अंदाज पण नाही की काय होऊ शकतं. काय विचारलं जाऊ शकतं. इथं प्री डिसाइडेड क्वेश्चन पेपरचा पॅटर्न ठरलेला आहे, याच्यावर इतक्या मार्काचे येणार, त्याच्यावर तो पासिंग पुरते मार्क मिळवतो. बरं याच्यात राहिलं 30 मार्क 20 मार्क इंटरनलला आहे, त्याच्यातच तू पास व्हायला पुश मिळतो. मग मुलाचं आउटपुट भरत नाही, तो हार्डवर्क करत नाही, त्याला ती हार्डवर्कची सवय राहत नाही. कॉमर्समध्ये 2च प्रकारचे विद्यार्थी जनरली जातात. एक ज्यांचा वडिलोपार्जित बिझनेस आहे, त्यांना उद्या हे शिकून रेडी आहे, त्यांना बिझनेसवर बसायचंय, त्यांचा दृष्टिकोन प्रॉपर असतो निलेशजी. तोच असतो की मला कॉमर्स घ्यायचं, मला हेच करायचं आणि तेच करायचं. त्यांचा दृष्टिकोन खूप उदात्त आणि प्रॉपर असतो. ते सर खूप कमी 0.5% लोक आहे, आहेत. पण त्यांचा दृष्टिकोन प्रॉपर असतो, ते धंदा मोठा पण करतात. बरोबर. ते कॉमर्सच्या सिलेबसचा अभ्यास करतात आणि त्यांच्या धंद्यात वापरतात आणि धंदा मोठा पण करतात. जसं तू आहे, तू आता शिकायला चालू केलं, तू काही दिवसांनी स्वतःची अकाउंटिंग करशील, मला माहिती का, बरोबर. तुला माहिती मला फायनान्स शिकणं गरजेचं आहे. बरोबर. आय अप्रिशिएट. ही जी शिकण्याची उमेद आहे ना, इच्छा आहे ना, ही मुलांमध्ये तयार झाली पाहिजे. त्याला इतका कॅज्युअल पद्धतीने अभ्यास करून पेपर लिहून मार्क पाडायची सवय होती कॉमर्समध्ये, की तो 5 वर्षात विसरून जातो तो काय, त्याला करायचं काय. आणि काय होतं, कॉमर्सच्या विद्यार्थ्याला जॉबची अवेलेबिलिटी खूप आहे, इतकी जास्त आहे. मार्केटिंग मध्ये जॉब आहे, ऍडमिन मध्ये जॉब आहे, अकाउंटिंग मध्ये जॉब आहे, HR मध्ये जॉब, त्याला इतक्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज की तो धंद्याचे कष्ट करण्याचा विचारच करत नाही. तो म्हणतो यार मिळतायत ना, सहज मिळतंय, चला जॉईन करू, आणि आयुष्य निघून जातं. आणि बरोबर. एकदा तू जॉबला गुंतला, तू परत मागे येत नसतो बॉस. बरोबर.
सोपं नाही. ते आनंदी लाईफस्टाईल सोडून पुन्हा परत हार्डवर्क तो मध्ये स्ट्रगल करणं पॉसिबल नाही सोपं नाही. आणि म्हणून बरेच जण क्विट करतात. येस. तर सर बरोबर आहे तुमचं म्हणणं की म्हणजे मुलांची मानसिकता नाही आणि मानसिकता बनवली पाहिजे. आणि यार मी तर कॉमर्सच्या प्रत्येक मुलाला सांगेन तुम्ही व्यवसायामध्ये या. जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला इनिशियल डेज मध्ये बिझनेस नाही करता येणार, जॉबची गरज आहे, जॉब करा, पण माइंडसेट तो ठेवा की Good. मी ती कंपनी कशी बनवू 100% हा विचार करा. बरोबर sir? अप्रिशिएट. तर माझा अजून एक प्रश्न असा आहे की एखाद्या तुम्ही आता सीएच्या रिलेटेड, तर एखाद्याला जर सगळं फायनान्स रिटेलमध्ये समजून घ्यायचं, फॉर एक्झाम्पल एक जण बिझनेस करतोय, त्याचा बिझनेस चांगल्यापैकी सस्टेन झालाय, त्याला तो स्किल करायचा, त्यासाठी त्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे फायनान्स. तर त्यांनी कुठले कुठले बुक वाचले पाहिजे की जेणेकरून तो फायनान्सच्या रिलेटेड गोष्टी समजू शकतो? निलेशजी, तुमचा प्रश्न आहे ना खूप सुंदर आहे, पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे, हे क्षेत्र खूप मोठे आहे निलेशजी. नाही म्हणजे त्या बिझनेस पुरतं जे की फॉर एक्झाम्पल आता आपल्याला टॅली हवंय, ज्याचा त्याचा जो बिझनेस आहे हा त्याच्या रिक्वायरमेंट नुसार त्यांनी अभ्यास केला पाहिजे. बरोबर, काय काय पाहिजे एक्झॅक्ट एखाद्या सीएला भेटून. आता एखादा वडापाववाला आहे, हम्म. त्याला स्केल करायचं आहे. बरोबर, मीच आहे समजा. तू फ्रँचाइज विकणार आहे ना? वडापाव तू पण वडा- विकतो. हे वडापाव फ्रँचाइज विकतो ना तू. हा पण वडापाव तुझा पण व्ह्यू विकतोय. काय आहे? तुला आयपीओ काढायचा आहे, तुला कंपनी वाढवायची, तुझा व्ह्यू मोठा आहे, तुला त्याच्यामुळे फायनान्शियल त्या डेप्थ मध्ये जाऊन अभ्यास करणं भाग आहे. पण एखादा नॉर्मल ठेलावाला आहे, जो फक्त त्याचं घरी प्रिपरेशन करून आणतो, तुझी फ्रँचाइज पण नाही त्याच्याकडे, इजी आहे तुझी, काय प्रॉब्लेम नाही. आय नो. माझं म्हणणं काय आहे, तू समजून घे, त्याच्या दृष्टीने फायनान्शियल नीड्स आणि फायनान्स शिकणं ही एक लिमिटेड स्कोपची गोष्ट आहे. ज्याच्या त्याच्या धंद्याच्या अंतरंगाने त्याच्या फायनान्शियल डेप्थ बदलत जाते. ओके, माझं म्हणणं काय समजून घ्या, आज तुम्ही अभ्यास करताय कारण की तुम्हाला तुमचा ब्रँड मोठा करायचा आहे, तुम्हाला फ्रँचाइज बिझनेस ग्रो बरोबर. करायचा आहे, तुम्हाला उद्या आयपीओ द्यायची इच्छा आहे, तुम्हाला वाटतंय की मी स्टार्टअप रजिस्टर करावं. तू हे का शिकलं? कारण की तुला ते करायचं आहे. बरोबर. माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने मला ज्या गोष्टींची गरज आहे, समजून घ्या, टॅली अकाउंटिंग तो एक शब्द वापरला, कोणत्याही व्यापाऱ्याला, जो ट्रेडर आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, त्याला टॅलीची गरज तर आहेच, बरोबर, रेकॉर्ड ठेवायला आहे की Costing नाही, पण एक गरज आहे. मान्य आहे, कॉस्टिंगची गरज आहे, ते त्यांनी शिकलं पाहिजे. हा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ज्या व्यवसायामध्ये जेवढं पाहिजे ते तुम्ही तेवढं शिका. तेवढं शिका. तुम्ही आणि तो कितीही skill शिकले तरी तरी ते कमीच. कमीच आहे. मी आजही शिकतो, बरोबर, मी पण मी शिकतो. मरूपर्यंत शिकणार आहे, बरोबर, कारण की शिक्षण संपत नसतं. कधीच नाही संपत कुणाचं आणि नाही संपत. स्पेसिफिक बुक नावाचा प्रकार हा असूच शकत नाही. बरोबर, किंवा हेच एक्सपर्ट आहे, मी स्वतः पुस्तकं लिहिलेले, पण मी मानणार नाही की बॉस एवढंच वाच, तुला बाकीची गरज नाही. नाही, हे क्षेत्र डेप्थ वाच. मध्ये जाणं गरजेचं नाही, बिझनेसच्या डेप्थ मध्ये जाणं गरजेचं आहे, त्याचं अनालिसिस करणं गरजेचं याला आहे. बिझनेस अॅक्युमेन म्हणतात निलेश. बरोबर तुझ्या धंद्याचं बिझनेस अॅक्युमेन तुझ्याकडनं शिकावं लागतं. बरोबर बरोबर. तर तुम्ही बिझनेस अॅक्युमेन डेव्हलप करा आणि त्यानुसार गरजेनुसार गोष्टी अवेलेबल करून घ्या. ऑनलाईन खूप इझिली अवेलेबल आहे. बरोबर, तुम्ही फ्री मधलं कंटेंट पहा, गरज असेल तर पेड कंटेंट विकत घ्या, तुम्ही बुक्स वाचा. अकाउंटिंग शिकायची मी तुला काय म्हटलं होतं, सगळ्यात पहिले 11चं एक बुक घेऊन ये, बरोबर, तुम्ही मला बोलले. स्टेट बोर्डचं, हम्म. आणि ते प्रिपेअर कर. त्याच्यात अडचणी असल्या मी आहे तुला समजून सांगायला. एकदा पाया पक्का कर, मग मी बाकीचे ऍडव्हान्स लेवल सांगतो. बरोबर, टॅलीमध्ये मुलांनी पहिले कन्सेप्ट समजून घेतले पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती की निलेशजी, आपण पेपरला मार्क पाडण्याकरता अभ्यास करतो. तोच प्रॉब्लेम आहे, सगळीकडेच तो प्रॉब्लेम आहे. आपल्याला मार्क पाहिजे, ज्ञान नाही पाहिजे. आणि ज्ञान नसेल अप्लाय काय करणार, बरोबर, आणि जर अप्लाय नाही केलं तर तुला पैसे कोण देणार यार? जॉब मध्ये पण तू मोठा नाही होऊ शकत, आणि बिझनेस मध्ये तर मग शक्यच नाही. बरोबर, ऍप्लिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. शिकण्याची मानसिकता ठेवा, हार्डवर्क करा, सक्सेस येईल. बरोबर. तर धन्यवाद सर. थँक्यू. सरांनी बघा खूप छान सांगितलं की छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपण कव्हर झालेल्या आहेत. तर मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी आम्ही बोललेलो आहे, तुम्ही शेवटपर्यंत आले, याचा अर्थ नक्कीच तुम्हाला इंटरेस्ट आहे. तुम्हाला जर हेल्प लागली तर डायरेक्ट सर पण गायडन्स करते, स्वतः सरांशी पण डायरेक्टली बोलणं होईल. मी तर अवेलेबल आहेच आहे, तुम्ही माझ्याशी पण संपर्क करू शकतात. पण व्यवसाय करा, आपलं मिशन एकच आहे, हर घर उद्योजक, घर घर उद्योजक. कारण एका घरातून जर व्यवसाय सुरू झाला तर त्याचं जनरेशन टू जनरेशन बदललं जाईल, आणि पुढचे 15-20 वर्ष इंडियाचे, जे की मीच तुम्हाला गॅरंटी देतो. सरांना तर आधीच माहिती असेल, ते कारण अकाउंटच्या रिलेटेड आहे, सीएच्या रिलेटेड आहे, पूर्णपणे इंडियाची इकॉनॉमी बदलली जाणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपला किती वाटा घ्यायचा आहे, म्हणजे इंडियाच्या जीडीपी मध्ये आपल्याला किती कॉन्ट्रीब्युट करायचंय. मी तर एक अमाऊंट ठरवलेली, एवढं पर्सेंट इंडियाच्या जीडीपी मध्ये माझ्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युट झालं पाहिजे, आणि माझं ते स्वप्न आहे. त्यासाठी मी ट्राय करतोय पूर्णपणे, त्याच्यामुळे सरांचं पण गायडन्स घेतोय. तर तुम्हाला पण जर असं काही हवं असलं तर मित्रांनो, आम्ही नक्कीच तुमच्या सोबत आहे. तर धन्यवाद.
व्यवसाय सुरू करा. हर घर उद्योजक, घर घर उद्योजक. थँक्यू सो मच सर. थँक्यू. इथं तुम्ही सगळं ऐकून घेतलं. निलेशजींनी जी आम्हाला बोलण्याची संधी दिली, प्रश्न विचारले. आय एम व्हेरी हॅपी टू डू दिस पॉडकास्ट विथ यू निलेश. अँड आय एम रिअली अप्रिशिएट युअर एफर्ट्स फॉर द जनरेशन्स, की तू त्यांना उद्योजक बनायला प्रेरित करतोय. हे जे तुमचं धोरण आहे की हर घर उद्योजक, घर घर उद्योजक, इट्स व्हेरी गुड. म्हणजे आय अप्रिशिएट. तुम्ही धंद्यात आलेच पाहिजे. तुम्ही जॉब मागणारे न होता जॉब देणारे बना. बरोबर. हा, कारण की काळाची गरज आहे. तुम्ही आज धंदा सेट केला, तो पिढ्यानपिढ्या सेट होईल. खूप सुंदर विजन आहे. ह्या तुमच्या विजन करता आमच्यातर्फे शुभेच्छा. अँड रिअली थँक्यू. थँक्यू सो मच. येस.